10वी बोर्डाचा निकाल लागला आहे. आपण धाराशिव जिल्ह्यातील 2 शेतकरी पुत्र आहेत ज्यांनी 100पैकी 100 गुण मिळवले आहेत. दिवसभर शेती करायची आणि हे यश संपादित करायचं ही खरंच साधी गोष्ट नाही आहे. त्यांची यशोगाथा आपण आज तकच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहे. मित्रांनो, तुमचं अभिनंदन. अभ्यासाची कशी तयारी केलीस? सर, अभ्यास वेळच्या वेळी केला. रोज 4 तास अभ्यासाला दिले आणि शाळेत ज्या कॉन्सेप्ट शिकवल्या जात होत्या त्या लगेचच क्लिअर करून घेतल्या आणि जे पण डाऊट होते लगेचच शिक्षकांना विचारून कॉन्सेप्ट क्लिअर केल्या आणि दररोजचा अभ्यास दररोज केला. त्यामुळं जास्त ताण नाही आला आणि शेवटच्या 2 महिन्यामध्ये जरा स्टडी टाईम वाढवला आणि दिवसाला 6 तास अभ्यास केला. त्यामुळं जास्त पेपरमध्ये लोड नाही. मित्रा, तुलाही यश मिळालं आहे. तू कशी तयारी केलीस? दररोजच्या दररोज एका ठिकाणी जर आपण ठरवलं मी दररोज एका ठिकाणी 2 तास बसत होतो. 2 तास दुसरा काही विचार नाही, तेवढंच करायचं आणि त्याच्यामुळे ते मला मिळालं. एका ठिकाणी आपण ठरवलं पाहिजे की दररोज कमीत कमी 2 तास तरी बसलं पाहिजे आणि 2 तासामध्ये कुठलंही पाणी अथवा काहीच नाही करायचं. ते आपल्याला मिळून जातं यश. मी दोघंही शेतकरी पुत्र आहेत. शेतकरी म्हणून तुम्हाला शिक्षणामध्ये काही अडचणी आल्या का? सर, शेतकरी म्हणलं ना, थोडीसे फायनान्शियल प्रॉब्लेम असतात. शेतकरी पीक चांगलं येत नाही, पाऊस वादळ असं वेगवेगळे प्रॉब्लेम असतात आणि तसं मला अशा प्रॉब्लेम सगळ्या शेतकऱ्यांना असतातच. पण माझ्या वडिलांनी जसं मला कधी जाणू दिलं नाही, पण तरी आम्हालाही थोड्याशा फायनान्शियल प्रॉब्लेम होत्या. म्हणजे वडिलांनी तुला प्रोत्साहन देत गेले? मला वडिलांचं माझं सर ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं आणि नंतर वडिलांना आर्थिक परिस्थितीमुळं शिकता नाही आलं. त्यामुळे वडिलांनी शिक्षण बंद केलं आणि वडिलांची इच्छा आहे की मी शिकावं, काहीतरी मोठं व्हावं, म्हणून वडील मला सारखं सपोर्ट करतात, ते मला सारखं बॅक करतात. त्यामुळं मी इथपर्यंत पोचू शकलो असं मला वाटतं. मित्रा, तुला काही अडचणी आल्या का? शेतकरी म्हणल्यावर तर अडचणी येणारच. काही गोष्टींना नकार द्यावाच लागतो. त्याच्यामुळे शेती अडचणी येतात. वडिलांनी मला ते अडचणी जाणू दिले नाहीत की सतत सांगत राहिले की शेतकरी आपण करायला पाहिजे. त्याच्यामुळे ते आम्हाला एक प्रोत्साहन मिळालं, त्याच्यात आत्मविश्वास वाढला आणि हे मिळालं. पुढे काय स्वप्न आहे तुझं? पुढे डॉक्टर होण्याचं माझं स्वप्न आहे. डॉक्टर होऊन काही समाजाला मदत? डॉक्टर होऊन एक समाजकार्य म्हणता येईल. आज पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जागतिकीकरण झालेलं आहे. त्याच्यामुळे डॉक्टरांना अडचणी खूप येतात. पेशंटला अडचणी डॉक्टर सोडू शकतात त्यांची. त्याच्यामुळे मला डॉक्टर होणं आवडतं. मित्र, तुझं काय स्वप्न आहे? पुढे काय व्हायचं आहे? सर, आता मला पुढे जाऊन IITN बनायचं आहे. त्यासाठी मी JEEची प्रिपरेशन करत आहे आणि मी IITN झाल्यानंतर शेतकरी बंधूंसाठी शेतीमध्ये आणि उद्योग व्यवसायांमध्ये कुठली क्रांती करता येईल किंवा असं डेव्हलपमेंट कुठली करता येईल याकडे थोडंसं लक्ष देईल. दोन्ही विद्यार्थ्यांची स्वप्न जी आहेत ती, एक जण डॉक्टर होते तो एक जण IIT होते. पण त्याची तरी गोष्ट घेण्यासारखी आहे की दोघांच्याही मनामध्ये शेतकरी किंवा समाजाविषयी करण्याची एक भावना आहे. एक जण IIT होऊन शेतकऱ्यांच्या विकासासाठी काय करता येईल ह्याचं स्वप्न पाहतोय, दुसरा डॉक्टर होऊन समाजासाठी काय करता येऊ शकतं याचा विचार करतोय. ही एक खरीच यशोगाथा चांगली आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.